गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी पूजा पठारे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने। गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे त्यांच्या अजब सल्ल्यामुळे वादात। उन्हात आंदोलन करू नका, काळ्या आंदोलनकर्ते नर्सना दिला सल्ला। माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा। कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणी सिंह यांना बजावण्यात आलेल्या समन्सवर सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती। मुलीने लग्नास नकार दिला म्हणून मुलाने तरुणीची केली हत्या। तरुणीसह मैत्रिणीवरही झाडल्या गोळ्या। आणि महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुका पार, यामध्ये 5 जणांना स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे त्यांच्या अजब सल्ल्यामुळे वादात सापडलेत। उन्हात आंदोलन करू नका, काळे व्हाल आणि त्यामुळे तुमचं लग्न ठरण्यात अडचण येईल असा अजब सल्ला मुख्यमंत्री पार्सेकर यांनी आंदोलनकर्त्या नर्सना दिला आहे। गोव्यातील नर्सनी गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले। या मागण्या त्यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या दरबारी मांडल्या। मात्र भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या नर्सना हा अजब सल्ला दिलाय। उन्हात आंदोलन करू नका, काळे व्हाल आणि त्यामुळे तुमचं लग्न ठरण्यात अडचण येईल असा अजब सल्ला मुख्यमंत्री पार्सेकर यांनी आंदोलनकर्त्या नर्सना दिला आहे। माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालाय। कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना बजावण्यात आलेल्या समन्सवर सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे। सीबीआयच्या विशेष न्यायालयाने मनमोहन सिंह यांना कोळसा घोटाळा प्रकरणी समन्स बजावले होते। तसेच 8 एप्रिलला त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेशही दिले होते। या समन्सला सुप्रीम कोर्टाने आज स्थगिती दिली आहे। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे मनमोहन सिंह यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे। दरम्यान या प्रकरणी खुद्द सोनिया गांधी यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मनमोहन सिंह यांच्या निवासस्थानापर्यंत समर्थन यात्रा काढली होती। मुंबई वासियांना दिलासा देणारी एक सुखद बातमी आहे। बुधवारपासून बोरिवली राजापूर व्हाया ठाणे एसटी सुरू झाली। नुकत्या शाळांना पडलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळातर्फे बोरिवली राजापूर एसटी सुरू झाली आहे। वर्षाचे 12 महिने वर्ध चालू असलेल्या कोकणातील रेल्वे अथवा एसटी साठी गर्दी असलेल्या गावी जाताना किंवा येताना त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बुधवारपासून एसटी महामंडळाने बोरिवली ठाणे राजापूर एसटी सुरू केली आहे। ही बस दररोज सायंकाळी 7 वाजता निघणार असून ती घोडबंदर रोडने ठाणे खोपट आगर येथून बेलापूर पनवेल पेन गोवा या मार्गाने धावेल। ही बस सुरू व्हावी अशी मागणी ठाण्याचे खासदार राजन विचारे एसटी महामंडळाकडे करत होते आणि या मागणीच्या संमतीनंतर मुंबईकरांची पावले मोठ्या प्रमाणावर कोकणाकडे वळताना दिसत आहे। प्रेमात यश मिळत नाही म्हणून अनेक तरुणी गुन्हा करतात किंवा आपल्या आवडत्या मुलीने किंवा मुलाने नकार दिला म्हणून त्यांच्यावर जीव घेण्याचा प्रयत्न करतात। मुलीने लग्नास नकार दिला म्हणून एका ऑफिस बॉयने एका 18 वर्षीय तरुणीला गोळ्या झाडल्या। या घटनेत त्या मुलीसोबत असलेली तिची मैत्रीण हिलाही गोळी लागली आहे। या हमल्यात पीडित मुलीचा मृत्यू झालाय आणि तिची मैत्रीण गंभीर जखमी आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीयू कॉलेजमध्ये ऑफिस असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या महेश याने संबंधित मुलीला लग्नाची मागणी घातली होती। मात्र या मुलीने लग्नास नकार दिला होता। त्याच रागातून महेशने हॉस्टेलच्या बाहेर उभ्या असलेल्या या 18 वर्षीय मुलीवर आणि तिच्या मैत्रिणीवर गोळीबार केला। त्यानंतर या दोन्ही मुलींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यान एका संबंधित मुलीचा मृत्यू झालाय। ठाणे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुका पार पडल्या। त्याच्यामध्ये 5 जणांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे। भैयासाहेब इंदिसे, राम रेपाळे व विकास रेपाळे, संजय वाघुले, मनोज प्रधान यांची ठाणे महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली। नेवासा फाटा ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी दादासाहेब काळे सर्वसामान्य ग्रामस्थांना विविध दाखले देण्यासाठी अडवणूक करून पैसे घेतल्याशिवाय जनतेची कामच करत नसल्यामुळे ग्रामविकास अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले होते। मात्र ग्रामविकास अधिकाऱ्यांनी बदलीला विलंब लावल्यामुळे मंगळवारी दुपारी 1 वाजता उपसरपंच सुखदेव पंडित, ग्रामपंचायत सदस्य सतीश निपुंगे यांच्या नेतृत्वाखाली महिला ग्रामपंचायत सदस्यांनी अखेर टाळे ठोकून जोपर्यंत ग्रामविकास अधिकाऱ्यांची बदली होत नाही तोपर्यंत टाळे उघडणार नसल्याचा इशारा दिलाय।
नेवासा फाटा ग्रामपंचायतीमध्ये सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक करून पैसे घेतल्याशिवाय काम होतच नव्हती। याची माहिती आणि निवेदनाच्या तक्रारी गटविकास अधिकाऱ्यांपासून सीओ पर्यंत केल्या होत्या। मात्र ग्रामविकास अधिकाऱ्यांची बदली झाली नसल्यामुळे जर सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून पैशांशिवाय कामच होत नसतील तर ग्रामपंचायतीचा उपयोग काय? म्हणून महिला ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांची अडवणुकीच्या भूमिकेमुळे चक्क ग्रामपंचायतीला टाळे ठोकून ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी केली आहे। जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत चालू देणार नसल्याचीही त्यांनी भूमिका घेतली आहे। गोंधळाचा कार्यक्रम केला होता। सर्वसामान्य माणसाला विटीस धरतो, वेळेवर दाखले देत नाही, दाखले दिले तर पैशाची मागणी करतो। आम्ही आतापर्यंत अनेक आंदोलनं केले, पण या आंदोलन केल्यानंतर तो वरिष्ठ अधिकाऱ्यांना मॅनेज करतो। तो म्हणतो माझं कुणीही काही करू शकत नाही, तुम्ही आमदाराकडे जा, खासदाराकडे जा, प्रत्येकाला पैसे द्यावे लागतात, खालपासून वरपर्यंत मी पैसे पुरवतो। त्याची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतचं कुलूप खोलणार नाही, कारण आम्हाला जर तो माणूस जर जनतेला जर विठीस धरत असला तर हे ग्रामपंचायत चालवून उपयोग काय, असा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे त्याची बदली होईपर्यंत आम्ही त्याला इथं गेटच्या आत प्रवेश सुद्धा देणार नाही। विकास अधिकारी वेळोवेळी गोरगरिबांकडून पैशाची मागणी करतो, तर तो मला म्हटला बघ की मला पैसे लागतीलच। म्हणलं पैसे कशासाठी द्यायचे? मग मला वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पैसे द्यावे लागतात। मी म्हटलं मला काम आमदार साहेबांच्या निधीतून घ्यायचंय। ग्रामपंचायत कार्यालयाला सकाळी 11 वाजता 8 सदस्यांनी कुलूप लावलेला आहे। हा अधिकारी वेळोवेळी गोरगरीब जनतेची पिळवणूक करून विटीस धरत आहे, याची त्वरित बदली करावी। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील अंजनी येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिचा चेहरा विद्रूप केल्याची खळबळजनक तेवढीच संतापजनक घटना आज उघडकीस आली। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील अंजनी येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीला 25 तारखेला जळतण आणण्यासाठी गावाशेजारी असलेल्या शेतात गेली असता परभणी जिल्ह्यातील कान्हेगाव येथील कन्हैया नायन भोसले आणि 2 मित्र बाईकवर आले। कन्हैया याने पीडित तरुणीला लग्न का करत नाही असे म्हणत तिला उचलून गाडीवर बसवून तिचे अपहरण केले। कान्हेगाव येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला। एवढंच नव्हे तर चेहरा देखील त्यांनी विद्रूप केलाय। पीडित तरुणीचे वडील दिंडी सोबत शेगाव येथे सदर घटना घडली। त्यानंतर त्यांनी तिचा शोध घेतला, परंतु ती मिळाली नाही। त्यानंतर 29 मार्चला पीडित तरुणी घरी आली तेव्हा तिच्या डोक्यावरील केस कापलेले होते तर तिच्या डोक्यातून रक्त येत होते। सुरुवातीला पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला असल्याचा आरोप पीडित वडिलांनी केला आहे। या प्रकरणी पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून 3 आरोपी विरुद्ध डोणगाव पोलीस स्टेशनला बाललैंगिक अत्याचार विरोधी कलम तसेच चेहरा विद्रूप करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल केले। यातील एक आरोपी नायन भोसले याला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत। सदर घटना अतिशय निंदनीय असून तेवढीच संतापजनक असल्याने या घटनेबाबत रोष व्यक्त होत आहे। आमच्याकडे दिनांक 30/3/15 रोजी यातील मुलीच्या आईने आमच्याकडे तक्रार दिली की माझ्या मुलीला दिनांक 25/3/15ला ही ज्यावेळेस जळतणाच्या काड्या आणायला शेतामध्ये गेली होती तेथे 2 मोटरसायकल स्वार आले आणि त्यांनी माझ्या मुलीला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसून कान्हेगाव जिल्हा परभणी येथे घेऊन गेले व त्यांच्या घरी नेऊन त्यांनी माझ्या मुलीला घरामध्ये कोंडून ठेवून नंतर त्या मुलाने जबरदस्तीने त्याच्यावर संभोग केला असे तिच्या रिपोर्टवरून व माझ्या मुलीचे तिला मारहाण करून तिच्या डोक्याचे केस कापले अशा रिपोर्टवरून आम्ही पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 17 प्रमाणे कलम 341 376 प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे आणि तिला विद्रूप केल्याचे सुद्धा त्याच्यामध्ये सेक्शन टाकलेले आहे। बाभुळगावच्या जहांगीर येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 9वी ते 12वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या तब्बल 49 विद्यार्थिनींची लैंगिक शोषणाचे प्रकरण मंगळवारी उघडकीस आले। विद्यालयातील विद्यार्थिनींवर हा छळ गेले 4 वर्ष सुरू असलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे। केंद्र शासनामार्फत चालवत असलेल्या जवाहर नवोदयालयामध्ये हा गंभीर प्रकार उजेडात आलाय। शिक्षक आरबी गजबिये आणि शैलेश रामटेके हे विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करीत होते। या विद्यार्थिनीशी नेहमीच अशा प्रकारची लगट साधण्याचा प्रयत्न दोन्ही शिक्षक करीत होते। काही विद्यार्थिनींनीच याचा विरोध केला, पण प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण मिळणार नाही, विद्यालयातून काढून टाकले जाईल अशा धमक्या त्यांनी दिल्या।
या दबावामुळे विद्यार्थिनींनी दोन्ही शिक्षकांचा छळ 4 वर्षापासून निमूटपणे सहन करीत होत्या. मात्र एका विद्यार्थिनीने धाडस करून या सर्वांची खबर 20 मार्च रोजी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सिंह यांच्याकडे केली आहे. सिंह यांनी यांच्या चौकशीचे आदेश दिले आणि ही घटना खरी असलेले समोर येताच त्यांनी या प्रकरणाचा अहवाल प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे पाठवला. विद्यार्थिनीने तक्रार केल्याची माहिती मिळताच दोन्ही शिक्षकांनी राजकीय पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन 25 मार्च रोजी तिच्या आई-वडिलांची भेट घेतली आणि तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला. दबावामुळे या पालकांनी तक्रार मागे घेतली सुद्धा. दरम्यान या प्रकरणाची एक तक्रार राज्य महिला आयोगाच्या सदस्या डॉक्टर आशा मिरगे यांच्याकडेही करण्यात आली होती. त्यानुसार मिरगे यांनी 31 मार्च रोजी मुलींची चौकशी केली असता नवोदय विद्यालयातील तब्बल 49 विद्यार्थिनींनी या 2 शिक्षकांविरोधात लेखी तक्रार केली. त्यानंतर पालक विद्यार्थ्यांची सभा घेण्यात आली आणि या प्रकरणाची तक्रार डॉक्टर आशा मिरगे यांनी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात दिली आहे. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.